कशामुळे जयंती करायची? त्याचं कारण आहे रामाचा आणि मारुतीरायाचा अलीकडच्या भाषेत DNA एक आहे. कारण काय एक आहे? अलीकडे म्हणतात त्यांचा आमचा DNA एक आहे. म्हणजे पुढे आपण पाहणारच आहोत. दशरथ राजाने पुत्रप्राप्तीसाठी जो पुत्र कायपिष्टी यज्ञ केला, त्या यज्ञामधून 3 पिंड तयार झाले. एक कौशल्याला दिला, दुसरा सुमित्रेला दिला आणि तिसरा कैकेयीला दिला. आणि त्यावेळी पहिला मान मला का दिला नाही, मी एवढी सुंदर असताना? संस्था जरी तुमची असली तरी तुमच्या पोराला हेडमास्तर करता येत नाही. कुठे आहेत गुरुजी? युवराज गुरुजी कुठे? गुरुजी नियम बरोबर आहे ना? संस्था तुमची जरी असली, तुम्ही मालक असला, त्याच्यामध्ये सगळे ट्रस्टी तुमचे जरी असले तरी तुमच्या मुलाला तुम्हाला हेडमास्टर करता येत नाही. काय करावं लागतं? जे सेवा ज्येष्ठता यादी टाळता येत नाही. बरोबर आहे? नियम आहे त्याचा. तुम्हाला घ्यायचंच असेल तर त्याचा नकार घ्यावा लागतो, नाही तर कोर्टात गेले की तुमचं रद्द होते. मग मारुतीरायाचं नाव असं कोणी घुसवले जयंतीमध्ये? त्याचं कारण आहे पुत्र कायमिष्टी यज्ञ करण्याच्या वेळेला जो पिंड, पहिला पिंड कौशल्या मातेला दिला, दुसरा सुमित्रेला दिला आणि तिसरा कोणाला दिला? कैकेयीला दिला. पण कैकेयी सुंदरन लाडकी असल्यामुळे तिला अपमान वाटला. पहिल्यांदा मला द्यायचा, ते कौशल्याला कशाला दिला? त्याच्यामुळे कैकेयी रुसली. हे पुढे आपण पाहणार आहोत सविस्तर. पण रुसलेली कैकेयी हातात पिंड आल्यानंतर अशाच धरून बसली. त्यावेळेला तो पिंड घार घेऊन गेली आणि अंजनीच्या पदरात टाकला. तो अंजनीने सेवन केला, त्याच्यापासून हनुमंतराय झाले. मग या ज्या यज्ञाच्या पिंडापासून राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न निर्माण झाले, त्याच यज्ञाच्या प्रसादापासून मारुतीराय जन्माला आले. त्याच्यामुळे ह्यांचा त्यांचा DNA काय आहे? एक आहे. म्हणून जयंती. दुसरी गोष्ट, मारुतीराय संतांच्या यादी धरले तर संतांचा समाधी सोहळा करायला पाहिजे, करत असतात, नियम आहे. पण मारुतीराय चिरंजीव असल्यामुळे त्यांचा समाधी सोहळाही साजरा करता येत नाही. एक आणखी, जर कोर्टामध्ये जरी विरुद्ध निकाल गेला तरी वरच्या कोर्टात जातात आणि पुन्हा हेअरिंग करतात, फेर तपासणी. आणि त्याला फेर तपासणीमध्ये निघालं ही देवाच्या यादीत बसते. एखादा निवडणुकीमध्ये 2-3 मतांनी पराभूत झाला, तो म्हणतो पुन्हा फेर मतमोजणी. फेर मतमोजणीमध्ये हाच 5 मतांनी निवडून आला, जो पडला म्हणून घोषित केला. मी कशासाठी सांगतोय? ज्या वेळेला देवत्वाचा आपण पुनर्संशोधन करायला जाऊ, मारुतीराय देवात बसतात का संतात बसतात, त्यावेळेला आपल्याला पुनर्संशोधनामध्ये काय, पुनर्संशोधनामध्ये असं सिद्ध झालं की मारुतीराय हे सुद्धा देवाचे अवतार आहेत. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू सारथी शारंगधरू अर्जुनेशी. भगवान शंकराचा अवतार मारुतीराय आहेत, म्हणून मारुतीरायाची जयंती. एवढंच नाही, आपण आद्यगुरु शंकराचार्याची जयंती करतो. त्याचं कारण आहे आद्यगुरु शंकराचार्य म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकराचे अवतार आहेत, म्हणून त्यांची काय होते? जयंती होते. म्हणून जरी देवाच्या यादीत मारुतीराय आहेत असं जरी प्रथम दर्शनी लक्षात नाही आलं, तरी पुनर्तपासणीमध्ये मात्र मारुतीराय भगवान शंकराचा अवतार आहेत, म्हणून त्यांची जयंती साजरी केली जाते. मारुतीरायाच्या जयंतीच्या निमित्ताने सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा
गोड असा अभंग आहे. काही काही लोकांचा स्वभाव आहे महाराज, बरं का, तो बदलत नसतो. काय होत नसतो? बदलत नसतो. मी तेलंगणाचे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, त्यांच्या मुलाच्या लग्नाला गेलो. अशीच पहाटेची वेळ होती, लग्न लवकर होतं, सगळे स्नान करत होते. एक जोडपं तिथं, आणि जोडपी होती, एक जोडपं होतं, त्याचं टावेलच सापडा ना. बायकोला म्हणायचं, तुला डोकं नाही, तुला कळत नाही, ते टावेल 100 रुपयाचं दे भरून, मला अमकं करतो, इतकं बोलत राहिला. परंतु एक 20 मिनिटानंतर त्याने टावेल शोधून काढला आणि ती म्हणली, ह्या बघा सापडला टावेल. ती म्हणला, दे फेकून ते. अरे मी म्हणलं, अरे तिने इतका प्रयत्न टावेल सुद्धा आणला, तू तिला त्याचा अपमान का करतो? ती काय म्हणली, महाराज जाऊ द्या, त्यांचा स्वभावच तसला आहे. कोणाचा? मग एकट्या त्या तामिळनाडू कर्नाटकच्या बाईचं बोलत नाही मी. हां, आता आयुष्यभर तुमच्याबरोबर टिकलेत म्हणजे इतके तुम्ही गुणाचे आहेत का? इतके तुम्ही गुणाचे आहेत का? कसं वाटतंय तुम्हाला? नाही नाही नाही, ती म्हणत असती जाऊ द्या, पदरात पडलं दोडण, आता हसून करते गोड. बरोबर आहे ना? का? त्यांचा स्वभावच तसा आहे. तसं काही काहीचा स्वभाव असतो, तो बदलत नसतो. पाण्याने खालच्या दिशेने वाहणे हा पाण्याचा काय आहे? स्वभाव आहे. खालार धावे पाणी. वाऱ्याने एका ठिकाणी नसावे हा वाऱ्याचा काय आहे? स्वभाव आहे. त्या पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक स्वभाव आहे. महाराज कधीच कुणाच्या पुढे नमत नाहीत. मग विद्वान असो, शास्त्री असो, पंडित असो, राजा असो, श्रीमंत असो, महाराजांचा आसूडच इतका चांगला आहे. कोणाचा? जगद्गुरु तुकाराम महाराजाचा. ते पोळ्याला आसूड असतो ना, काही नाही असं वाजल्यावर त्याचा ठेका आवाज येतो, फटका. काही लोकांनी स्वतःला अंगाला हाणून घेतलं तरी त्याचा आवाज येतो. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आसूडच असा आहे, बस कोणत्याही माणसाला त्यांनी आसूड ओढून जाग केलं नाही आणि आपल्या कर्तव्याची जाणीव दिली नाही असा समाजातला एकही घटक नाही. जरा सांगूच का आपल्याला, महाराज कधीच कोणापुढे वाकत नाहीत, कधीच कोणाची हायगाई करत नाहीत. प्रत्यक्ष देव आला तरी देवाला सुद्धा महाराजांनी कधी त्याचं मत आपल्यावर लादून घेतलं नाही. कोणी? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. प्रत्यक्ष देवाला म्हणतात, करसी तरी देवा करी माझे सुखे, करसी तरी देवा करी माझे सुखे, करसी तरी देवा करी माझे सुखे. बोला बोला करसी देवा करी मी त्यासी मुखे नमने संत, करी मी त्यासी करसी तरी देवा करी माझे सुखे, परिमी तयासी न म्हणे संत. देवा तुला माझं काय वाटोळं करायची ती कर, तुला मला काय शिक्षा करायची ती कर, पण मी कुणाला बी संत म्हणणार नाही. अलग लक्षात? महाराज काय म्हणतात? मी कोणालाही संत म्हणणार नाही, संतांच्या कसोटीत बसणारा संत म्हणणार नाही. हां, विनाकारण मी कुणाचीही पाद्यपूजा करणार नाही. कारण केलेली पाद्यपूजा महाराष्ट्राचं पद घालवायला जर कारणीभूत ठरत असेल तर पूजा करताना सुद्धा विचार करावा कोणाची पूजा करावी.
कोणालाही मी संत म्हणणार नाही म्हणतात महाराज. हे कोणाला सांगतात ठणकावून? देवाला. देवाच्या किंचितही चुकेला माफ न करणारे तुकाराम महाराज. तुझे दास्य करू आम्ही मागो खावया, तुझे दास करू आणि मागो खावया. तुझे झाले जिने माझे पंढरी राया, दिग झाले जिने माझे पंढरी राया, दिग झाले जिने माझे पंढरी राया, दिग झाले जिने माझे पंढरी राया. तुझे दास्य करू आणि का मागो खावया, दिग झाले जिने माझे पंढरी राया. देवाला ठणकावून म्हणतात तुझी सेवा करावी आणि आम्ही दुसऱ्याच्या पुढे हात पसरावा. कशासाठी तुझी सेवा करायची? एवढंच नाही, इतक्या वर्षी भक्ती केली देवा, इतक्या वर्षी तुझी सेवा केली, पण अजून तुझा साक्षात्कार होत नाही. जळो माझे कर्म वाया केली घटघट, झाले तैसे तंट नाही आले अनुभवा. आता माझं साह्य येते करावे देवा, तुझी घेई सेवा सकळ गोवा ओढणी. एवढंच नाही, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्हा गांजी जन मेला काय नाराय. म्हणजे तुकोबाराय देवाची भेट धरत नाही, जे तुकोबाराय शास्त्री पंडिताशी भेट धरत नाहीत. शास्त्री पंडिताला म्हणतात वेदाचा तो अर्थामाशीची ठावा, हेरा निभावा भारमाता. आणि ते तुकोबाराय कुणापुढे नमस्कार करतात? कुणापुढे नमस्कार करतात? अभंगात बघा कुणाला नमस्कार करतात. आ शरण शरण हनुमंता, आ शरण शरण जी हनुमंता. शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, हनुमंता शरण शरण जी हनुमंता. तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, काय भक्तीच्या त्यावाता, काय भक्तीच्या त्यावा.